वेलकम स्टुडंट. तर आज आपण नवीन पार्ट पाहणार आहोत, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता ही जी मेथड आहे ही मेथड केव्हा यूज करायची त्याची माहिती दिलेली आहे. दिस मेथड इज यूजफुल व्हेन द इंटिग्रँड, म्हणजे आपण ज्याचं इंटिग्रेशन घेतो आहे त्याला इंटिग्रँड म्हणतात, is expressed as a product of two different type of functions. म्हणजे दोन डिफरंट फंक्शनचं प्रॉडक्ट असेल तेव्हा ही आपल्याला मेथड यूज करायची आहे. तर या दोन पार्ट पैकी वन ऑफ विच कॅन बी डिफरन्शिएबल, म्हणजे त्या दोन पार्ट पैकी आपण एका पार्टचं डिफरन्शिएशन इझिली घेऊ शकतो. अँड अदर कॅन बी इंटिग्रेटेड कन्व्हिनियंटली, म्हणजे जो दुसरा पार्ट असतो त्याचं इंटिग्रेशन आपण सहज घेऊ शकतो. असे दोन फंक्शन दिले असतात. In this method, the function can be selected as per the alphabet in the word LIATE. लिएट. आज कसं करायचं? लिएट. LIATE. L फॉर लॅगॅरिथमिक फंक्शन. जर लॅगॅरिथमिक फंक्शन आलं तर त्याला फर्स्ट नंबर घ्यायचा. I inverse trigonometric function. A means algebraic function. T means trigonometric function. आणि E means exponential function. The function is first which comes in the letter. म्हणजे आता फर्स्ट नंबर कोणाला द्यायचा आहे तर या लेटरमध्ये जे जे अल्फाबेट्स आलेले आहेत त्यानुसार फर्स्ट नंबर द्यायचा आहे. जसं लॉगॅरिथमिक फंक्शन आलं असेल तर त्याला 1 घ्यायचं आणि दुसऱ्याला 2 घ्यायचं. जसं इनव्हर्स आलं आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आणि अल्जेब्रिक आला असेल तर आपण इनव्हर्स फंक्शनला फर्स्ट घेणार, अल्जेब्रिकला सेकंड घेणार. लॉगॅरिथमिक आलं आणि इनव्हर्स एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर लॉगॅरिथमिकला फर्स्ट घेणार आणि एक्सपोनेन्शियलला सेकंड घेणार. तर या प्रोसिजरने आपल्याला काय करायचं आहे ते देन अप्लाय रूल ऑफ इंटिग्रेशन. त्याचे रूल तर मी आता सांगणार आहोत, त्यावरच आपल्याला थेरम घ्यायचा आहे. अँड कॅल्क्युलेट द इंटिग्रेशन ऑफ गिवन फंक्शन. तर थेरम लिहा. त्यानंतर इम्पॉर्टंट थेरम आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. थेरम if u and v थेरम महत्वाचा आहे, IMP आहे. if u and v are two differentiable functions, functions of x, then prove that. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? इंटिग्रेशन ऑफ u v dx. आता इथे u म्हणजे फर्स्ट आणि v म्हणजे सेकंड, लक्षात ठेवा. इक्वल टू फर्स्ट जसं तसा मांडायचं आणि सेकंडचं इंटिग्रेशन घ्यायचं.
मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट देऊन टाकायचं डी बाय डी एक्स ऑफ यू, चं डेरिव्हेटिव्ह घेणे आहे इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, त्याला असं ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आणि नंतर डी एक्स. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा याचं प्रूफ. तात्पुरतं जे आहे इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, याला आपण डब्ल्यू घेऊन टाकून लेट इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इक्वल टू डब्ल्यू. आता तर तुम्हाला माहीतच आहे इंटिग्रेशन इज द अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे व्ही चं इंटिग्रेशन डब्ल्यू आहे, त्यामुळे डब्ल्यू चं डेरिव्हेटिव्ह नक्कीच व्ही राहील. हे तुम्हाला डेफिनेशन मी प्रॉपरली समजून सांगितलेलं आहे. देअरफॉर dw by dx इक्वल टू v होईल बाय डेफिनेशन. नाउ d by dx ऑफ u घ्या आणि w घ्या. इथे काय आलं, प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, आणि त्याचा रूल तर तुम्हाला माहित आहे. पहिलं जसंच्या तसं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी डब्ल्यू बाय डी एक्स, त्यानंतर डब्ल्यू म्हणजे दुसरं जसंच्या तसं डी यू बाय डी एक्स झालं. Therefore, u आता dw by dx means v ठेवून द्या प्लस w du by dx. याचा अर्थ काय झालेला आहे की या u चं डेरिव्हेटिव्ह हे एवढे येत आहे, म्हणजेच या भागाचं जे इंटिग्रेशन आहे ते नक्कीच UW राहील. बाय डेफिनेशन काय होईल, UW इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ UV प्लस W du by dx होल dx. हे बाय डेफिनेशन, कारण UW चं डेरिव्हेटिव्ह हे एवढं येत आहे, म्हणजे याचं जे इंटिग्रेशन आहे ते UW राहील. आता याला स्प्लिट करून टाका. देअरफॉर UW इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ UV dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ W du by dx होल dx झालं. आता एक काम करा, याला आपण लेफ्टला लिहिणार, याला राईटला लिहू आणि ही संख्या आपण या बाजूला शिफ्ट करून टाकू. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ UV dx इक्वल टू काय होईल, UW मायनस सेकंड पार्ट du by dx into W dx. आता फक्त W ला रिप्लेस करायचं आहे, म्हणजे हे झालं प्रूफ. 3 मार्कासाठी प्रूफ विचारलं जाते, काहीच तर नाही केलं यामध्ये. हा जो आहे एवढा भाग आपण W घेतलं. W हा V चं इंटिग्रेशन आहे,
म्हणजेच डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह व्ही आहे, हा नंबर येस. त्यानंतर यू डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. यू डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह हे एवढं येत आहे, म्हणजे याचे इंटिग्रेशन यू डब्ल्यू राहील बाय डेफिनेशन, फक्त आपण स्प्लिट केलेला आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इक्वल टू यू डब्ल्यू मीन्स इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स माइनस इंटिग्रेशन du by dx. W means integration of v dx and whole dx. Hence proved. अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने त्याला प्रूफ केलेला आहे. महत्त्वाचे प्रूफ आहे, हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आता यावरचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल घेण्यापूर्वी आता इथे आपण यू व्ही असं घेतलेलं आहे. यावरचं जनरल फॉर्म्युला. आता आपण यू व्ही नाही घेणार. फर्स्ट इंटू सेकंड dx or second into first dx, यानं काही फरक पडणार नाही. मल्टिप्लिकेशन सॅटिस्फाईड टू कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. फर्स्ट इंटू सेकंड केलं काय किंवा सेकंड इंटू फर्स्ट केलं काय, काहीही फरक पडत नसतो. पण याचं बघा आता बायफर्गेशन कसं करायचं. इथे फर्स्ट फंक्शन लिहून टाकायचं, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं, मायनस इंटिग्रेशनचं साइन द्या, ब्रॅकेट द्या, डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन घ्यायचं. इथे इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन घ्यायचं आणि होल डी एक्स आपण या रूलनुसार यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. एक्झाम्पल इव्हॅल्युएट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट. त्यापैकी नंबर 1 x e power x x into e power x dx, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन आहे. फंक्शन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, x हा अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि e पॉवर x हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर बाय रूल ऑफ ई हा लास्ट मध्ये येतो, म्हणजे एक्सपोनेन्शियल. ई पॉवर एक्स हा एक्सपोनेन्शियल आहे, म्हणजे हा सेकंड नंबर मध्ये जाईल ई पॉवर एक्स. आणि एक्स इज द अल्जेब्रिक फंक्शन आहे, तो जाईल फर्स्ट. हा याचे सोल्युशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू ई पॉवर x dx. फर्स्ट सेकंड ठरवून द्यायचं पहिल्यांदा. फर्स्ट आणि सेकंड, पहिला कोणता फंक्शन घ्यायचं आणि दुसरं कोणतं घ्यायचं. त्यानंतर त्याचा रूल अप्लाय करा. रूल तुम्ही बाजूला लिहून दिलेत आहे. x इंटिग्रेशन ऑफ ई पॉवर x dx मायनस ब्रॅकेट द्या डी बाय डी एक्स ऑफ x इंटिग्रेशन ऑफ ई पॉवर x dx and whole dx. x integration of e power x is e power x minus derivative of x is 1 into याचं इंटिग्रेशन e power x dx. आता इथे हा जो 1 आहे, 1 चा काही मतलब नाही आहे, अर्थ नाही आहे. 1 into e power x म्हणजे e power xच होतो.
आणि त्यामुळे याचा 1चा विचार करायचा नाही. x e power x minus e power x integration e power x and plus c. take e power x as a common. e power x कॉमन घेतलं, इथलं राहिलं x आणि -1 प्लस c हे त्याचे आन्सर होईल. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सहज त्याचं इंटिग्रेशन काढता येते. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड. सेकंड नंबरचे एक्झाम्पल घ्या. इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन x dx. Solution. Let I equal to integration of x into sin of x dx. आता x हा कोणता फंक्शन, sin x कोणता फंक्शन, तर x इज द algebraic function and sin x is the trigonometric function. तर a हा आधी येतो आणि ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे t हा नंतर येतो. म्हणजे आपण x ला फर्स्ट फंक्शन घ्यावं लागेल आणि sin x ला सेकंड फंक्शन घ्यावं लागेल. म्हणजे फर्स्ट आणि हा सेकंड. चला त्याची रिअरेंजमेंट करा. x इंटिग्रेशन ऑफ sin x dx माइनस ब्रैकेट इंटीग्रेशन dy dx ऑफ x इंटीग्रेशन ऑफ अगेन sin x dx and whole dx. get इंटीग्रेशन x इंटीग्रेशन ऑफ sin is minus cos of x minus integration its derivative is 1 minus cos x dx means नेगेटिव्ह साइन समोर घेऊन टाका. नेगेटिव्ह x cos x हा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बनेल. 1 into cos x means integration of cos x dx means minus x cos x and integration of cos x is plus sin x plus c. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सहज त्याचं इंटिग्रेशन काढता येते. त्यानंतरचा प्रॉब्लेम बघा. x into tan inverse x. Number third. Integration of x into tan inverse x dx. Find the solution. Let I equal to integration of x tan inverse x dx. आता फर्स्ट कोणतं आणि सेकंड कोणतं ते मात्र तुम्हाला ओळखायचं आहे. x म्हणजे अल्जेब्रिक आणि tan इनवर्स x हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. पण I आधी समोर आलेला आहे, नंतर ए आलेला आहे. म्हणजे tan इनवर्स x ला आपल्याला फर्स्ट फंक्शन घ्यावं लागेल आणि x ला सेकंड घ्यावं लागेल. म्हणजे हा झाला फर्स्ट फंक्शन, हा सेकंड फंक्शन झालेला आहे. चला अरेंजमेंट करा. tan इनवर्स x इंटीग्रेशन ऑफ x dx माइनस ब्रैकेट dy dx ऑफ tan इनवर्स x इंटीग्रेशन ऑफ x dx and whole dx means tan inverse x into integration of x is x square by 2 minus त्याचं डेरिवेटिव्ह घ्या. डेरिवेटिव्ह ऑफ tan inverse x is 1 upon 1 plus x square integration x square by 2 dx means
आता जे लिहायचे आपल्याला ते आपल्या मनानुसार अरेंजमेंट राहते. म्हणजे एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स आणि डिवाइड बाय 2. आता याचं आपल्याला काहीही करता येत नाही कारण इथे कुठलंही ऑपरेटर नाही. हे जे डी बाय डी एक्स आहे किंवा इंटिग्रेशनचं साइन आहे ते ऑपरेटर आहे, ते ऑपरेट करतात. तर हा फ्री फ्रॉम ऑपरेटर झालं. म्हणजे हे आपल्या आन्सर मध्ये हा टर्म असणारच आहे. आता याचा विचार करा. मायनस 1/2 तर समोर घेता येतो. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता तुम्हाला या फंक्शनचा विचार करायचा आहे. या फंक्शन मध्ये डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असं सिच्युएशन तयार झालेलं आहे. किंवा एक दुसरं भाग कोणतं की आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते. इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणता येते. ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग 1 असा हा प्रकार आहे. तर डिवाइड करण्यापेक्षा आपण सहज तिथे ॲडजस्टमेंट करू शकतो. मीन्स एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय 2 मायनस 1/2. इथे ॲडजस्टमेंट करून टाका. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता याचे दोन भाग करायचे. मीन्स एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय 2 मायनस 1/2 हा ब्रॅकेट द्यावा लागेल कारण ह्या संपूर्ण भागाचा कोएफिशिएंट 1/2 आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आणि हा इथला मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. मीन्स एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय 2 मायनस 1/2 ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची क्वांटिटी सेम आहे म्हणजे याचे जे डिव्हिजन आहे ते 1 dx आहे. मायनस here 1/1 plus x square is the derivative of tan inverse x. लक्षात ठेवा 1/1 plus x square is the derivative of tan inverse x. Therefore its integration is tan inverse x. tan inverse x. जोपर्यंत आपण इंटिग्रेशनचा साइन रिमूव्ह होत नाही तोपर्यंत आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन देणार नाही आहोत. मीन्स एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स डिवाइड बाय 2 मायनस 1/2 याचं इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन एक्स मायनस टॅन इनव्हर्स एक्स अँड प्लस सी कारण इंटिग्रेशनचा साइन रिमूव्ह झालेला आहे. तर याला सॉल्व करून टाका. नाही केलं तरी आपलं उत्तर बनलेलं आहे. हे सगळे करेक्ट आन्सर आहे. तर हा ब्रॅकेट आपण सॉल्व केलं काय आणि नाही केलं काय त्यावर जास्तीचे इफेक्ट पडणार नाहीये. तर आपण हा ब्रॅकेट सॉल्व करून टाकू. इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनव्हर्स एक्स divide by 2 minus x by 2 minus minus plus tan inverse x divide by 2 plus c. आता अजून याला आपल्याला ऑपरेट करता येतो परंतु ऑपरेट नाही केलं तरी चालते. याला आपण फायनल आन्सर समजून घ्यायचं कारण
समोरच्या स्टेप ऑपरेट जर करायच्या असतील तर काही स्टुडंट कडून त्या चुका होतात आणि मग ते चुकीचे आन्सर लिहितात. ते व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून इथपर्यंत आन्सर ठेवून द्यायचं. कारण या दोन क्वांटिटी मधून आपल्याला 1/2 tan इनवर्स x हा कॉमन घेता येतो आणि कॉमन घेण्याच्या ज्या प्रोसेस आहेत त्या बऱ्याच स्टुडंटला डिफिकल्ट जातात. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे नंबर 4. इंटिग्रेशन ऑफ x अपॉन 1 मायनस इथे sin x आहे आणि dx. इथे जर 1 मायनस cos x असतं तर आपण 2 sin स्क्वेअर x/2 हा फॉर्म्युला यूज करून पटकन त्याला cos x स्क्वेअर x/2 असं घेऊन डायरेक्ट केलं असतं. पण इथे ती सिच्युएशन नाही आहे आणि 1 मायनस साइन एक्सचा फॉर्म्युला रूट ऑफ cos x/2 मायनस साइन x/2 अशा प्रमाणे असल्यामुळे होल स्क्वेअर अशा प्रमाणे असल्यामुळे आपण तो फॉर्म्युला इथे यूज करणार नाही. तो आपल्याला डिफिकल्ट जाईल आणि त्यामुळे इथे आपल्याला दुसरी प्रोसिजर यूज करायची आहे. बघा याचं सोल्युशन. इथे आता फर्स्ट सेकंड सध्या नाही ठरवायचं. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन 1 मायनस साइन x dx. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरने आपण मल्टिप्लाय करून टाकू. मीन्स x अपॉन 1 माइनस साइन x इंटू 1 प्लस साइन x डिवाइड बाय 1 प्लस साइन x dx. म्हणजे हा का बनेल आता x 1 प्लस साइन x हा झाला न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर मध्ये काय सिच्युएशन आहे 1 मायनस आपला a मायनस b आणि a प्लस b आणि त्याचे एक्सपान्शन काय होते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर x असं होईल. 1 मायनस साइन स्क्वेअर x dx. पुन्हा आपल्याला माहित आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर x म्हणजेच काय होतो cos स्क्वेअर x होतो. म्हणजे x 1 प्लस साइन x डिवाइड बाय cos स्क्वेअर x dx. आता इथे नेमकं काय करणार आपण आपल्याला जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. म्हणजेच हा x आहे इन ब्रॅकेट 1 बाय cos स्क्वेअर 1 बाय cos स्क्वेअर x प्लस sin x अपॉन cos स्क्वेअर x dx. याप्रमाणे आपण स्प्लिट केलं. मीन्स इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट 1 बाय cos स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर x dx माइनस हा जो cos स्क्वेअर आहे हा cos x इंटू cos x आहे. तर cos x इंटू cos x यामध्ये sin x बाय cos x एक झालं आणि 1 बाय cos x एक झालं. 1 बाय cos म्हणजे sec x इंटू tan x आणि dx. काय केलं इथे
sin x अपान cos स्क्वेअर x म्हणजे 1 cos x इंटू sin x cos x. ही प्रोसिजर केली. 1 cos म्हणजे sec x इंटू sin cos म्हणजे tan x. याप्रमाणे त्याचं सिच्युएशन बनवलेलं आहे. आता सेपरेट करून टाका तुम्ही. हा जो x आहे हा दोघांचाही मल्टिप्लायर आहे. x इंटू sec स्क्वेअर x dx and plus x into sec x tan x dx. हा तर डेरिवेबल डिफरन्शिएबल आहे नाही का. डेरिवेटिव्ह आपण याचे डेरिवेटिव्ह निघते. आणि ट्रिग्नोमेट्रिक LIATE हा ट्रिग्नोमेट्रिक हा सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक. इट इज फर्स्ट इट इज सेकंड. फर्स्ट सेकंड. त्याचा यूज करा फर्स्ट सेकंडचा फॉर्म्युला. पहिला भाग x जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx माइनस इंटिग्रेशन ऑफ d by dx of x इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx होल dx and इथे प्लस आलं. प्लस हा भाग खाली लिहू आपण. x इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x dx minus integration in bracket d by dx of first means x integration of sec x into tan x dx and whole dx. तर याप्रमाणे त्याचं सिच्युएशन बनवलेलं आहे. इक्वल टू x. here sec स्क्वेअर x is the derivative of tan x आणि त्यामुळे sec स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह आपलं जे इंटिग्रेशन आहे ते tan x मिळेल. झाल्याचे काम. मायनस its डेरिव्हेटिव्ह इज 1 अगेन tan x dx. here plus x sec x tan x. sec x tan x is the derivative of sec x आणि त्यामुळे इथे आपल्याला इंटू sec x लिहावं लागेल. मायनस its डेरिव्हेटिव्ह इज 1 अगेन sec x tan x त्याचं इंटिग्रेशन sec x and dx. तर याप्रमाणे त्याचं सिच्युएशन बनलं. मीन्स x into tan of x मायनस 1 ला सोडून द्या तुम्ही. आता tan x चं इंटिग्रेशन log mod of sec x प्लस x sec x मायनस पुन्हा sec x आलेला आहे. 1 ला सोडून द्या. इथे 1 ची काही गरज नाहीये. आणि या sec x चं जे इंटिग्रेशन आहे ते log mod of sec x plus tan x हे इंटिग्रेशन आहे प्लस c. याचं हे फायनल आन्सर लिहिता येईल. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स सोडवले जातात. नेक्स्ट जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत.